आंधळ्या प्रेमापोटी आजची तरुणाई कुठल्या थराला जाईल हे सांगता येत नाही। याचंच एक उदाहरण म्हणजेच विक्रोळीमधील घटना। विक्रोळीमध्ये दोन तरुणांनी एक्सप्रेस समोर येऊन आपलं जीवन संपवलेलं आहे। ही घटना नेमकी काय आहे, हे दोन तरुण नेमके कोण आहेत, त्यांनी असं का केलं, हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। 26 जानेवारी जेव्हा प्रजासत्ताक दिन होता आणि सगळेजण हा प्रजासत्ताक दिन साजरा करत होते, तेव्हाच ही मन हेलावून टाकणारी घटना मुंबईमध्ये घडलेली आहे। मुंबईमध्ये विक्रोळी रेल्वे स्टेशनवर ही घटना घडलेली आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर गरीब रथ एक्सप्रेस येत होता, जो CST कडे जात होता आणि याच वेळेला दोन तरुणांनी या एक्सप्रेस समोर येऊन आपलं जीवन संपवलं। आता हे दोन तरुण कोण होते, तर याच्यामध्ये एक मुलगी जिचं वय फक्त 15 वर्ष होतं आणि मुलगा ज्याचं वय होतं 20 वर्ष। हे दोघे प्रेमामध्ये होते। या दोघांचं गेले 3 महिने झाले एकमेकांसोबत प्रेम होतं। आता या दोघांनी हे इतकं टोकाचं पाऊल का उचललं, तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असं म्हटलं जात आहे की कुटुंबियांनी या दोघांच्या प्रेमाला विरोध केला, या दोघांच्या नात्याला विरोध केला। मुलीच्या घरी ही सगळी घटना समजली आणि त्याचमुळे या दोघांनी हे टोकाचं पाऊल उचललं, एक्सप्रेस समोर येऊन आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला। आता हे दोघे जे आहेत याच्यामध्ये हे दोघेही भांडुपच्या हनुमाननगर परिसरामध्ये राहत होते आणि तिथेच या दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं। याच्यामध्ये जी मुलगी आहे, जी 15 वर्षाची आहे, ती फक्त 9वी मध्ये शिकत होती, तर जो मुलगा आहे जो 20 वर्षांचा आहे तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता। या दोघांचं गेले 3 महिने झाले एकमेकांवर प्रेम होतं। घरी जेव्हा ही गोष्ट समजली त्यानंतर हे इतकं टोकाचं पाऊल उचलण्याचा या दोघांनी निर्णय घेतला। एकूणच या सगळ्या घटनेवर आता पोलिसांनी काय अधिकची माहिती दिली आहे तेही पाहूयात। नितेश तंगड़पल्ली नाम का लड़का है, जिसका एज है 20 साल। रहने वाला वो हनुमान नगर भांडुप का है। तो उसने और उसके साथ एक लड़की है, वो माइनर है। उन दोनों ने कल दिनांक 26/1/2025 को 1-2 बजे के आसपास विक्रोली रेलवे स्टेशन के प्लेटफॉर्म नंबर 4 के बाजू में सुसाइड कर लिया है। वो नहीं, अभी क्लियर नहीं है, शादी का ही कुछ तो मामला है, वो आगे पता चलेगा इन्वेस्टिगेशन। एकूणच या सगळ्या घटनेनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या दोघांच्या कुटुंबियांनी या दोघांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केलं असतं तर ही घटना टाळता आली असती का? या दोन्ही मुलांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय आहे? का या दोघांनी इतकं टोकाचं पाऊल उचललं? या सगळ्यांचा तपास पोलीस करत आहेत, पण अनेक प्रश्न यानंतर आता उपस्थित होत आहेत। तुम्हाला एकूणच या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? आत्ताची तरुणाई 2-3 महिन्यांच्या प्रेमापोटी इतकं टोकाचं पाऊल उचलतीये, या सगळ्यांवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।